गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पुरवठा विश्लेषणातील ज्या 4 संकल्पना होत्या, उत्पादन, एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा यांचा अभ्यास केला. या व्हिडिओमध्ये आपण पुरवठापत्रकाचे 2 घटक किंवा 2 प्रकार, एक वैयक्तिक पुरवठापत्रक आणि दुसरं बाजार पुरवठापत्रक, या दोन्हींचा अभ्यास करायचा आहे. आणि त्याचबरोबर पुरवठापत्रक जे आहे की वैयक्तिक पुरवठा आणि बाजार पुरवठापत्रक कसं असतं आणि त्याबरोबर त्यांचे ज्या डायग्राम्स आहेत यांचं स्पष्टीकरण आपण या प्रकरणात बघणार आहोत. यामध्ये बघा, पुरवठापत्रक म्हणजे काय, तर आपल्याला विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा केलेला पुरवठा यातील कार्यात्मक संबंध म्हणजे पुरवठा आणि तो ज्या सारणीद्वारे दर्शवला जातो त्याला आपण पुरवठापत्रक असं म्हणतो. म्हणजे आपण ज्या वेळेला पुरवठापत्रकाचा विचार करतो, एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा यातील जो कार्यात्मक संबंध आहे, ज्या सारणीद्वारे किंवा पत्रकाद्वारे दाखवला जातो, दर्शवला जातो, त्याला आपण पुरवठापत्रक असं म्हणतो. मग यामध्ये सारणी म्हणजे तक्ता आणि यातील कार्यात्मक संबंध म्हणजे किंमत आणि पुरवठा यामध्ये कोणते संबंध येतात, कसे संबंध येतात याचा आपण अभ्यास या पुरवठापत्रकाद्वारे करणार आहोत. यातला पहिला घटक आहे तो म्हणजे वैयक्तिक पुरवठापत्रक, की ज्यामध्ये आता वैयक्तिक या घटकावरूनच लक्षात आलं असेल की वैयक्तिक पुरवठा हा एका विक्रेत्याचा असेल. त्यामुळं आपण व्याख्येमध्ये किंवा संकल्पनेमध्ये बघत असताना या वैयक्तिक पुरवठापत्रक म्हणजे काय, तर एका विशिष्ट कालखंडात बाजारात वस्तूच्या निरनिराळ्या किमती असताना बाजारातील एका विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेली किंवा उपलब्ध केलेली नगसंख्या म्हणजे वैयक्तिक पुरवठा आणि हे दर्शवणारे पत्रक म्हणजे वैयक्तिक पुरवठापत्रक. म्हणजे आपल्याला एका विशिष्ट कालखंडाचा विचार केलेला आहे. आता विशिष्ट कालखंड अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण काय करतोय, एक दिवस, एक आठवडा, एक महिना किंवा एक वर्ष, जे आपलं आर्थिक वर्ष आहे, यासाठी आपण विशिष्ट कालखंड विचारात घेतोय. आणि या विशिष्ट कालखंडात बाजारात असणाऱ्या निरनिराळ्या ज्या किमती आहेत, एकाच वस्तूची किंमत बाजारात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असणार आहे. वेगवेगळा विक्रेता त्या पद्धतीने तो विकत असेल. त्यामुळं निरनिराळ्या किमतीला बाजारातील एका विक्रेत्याने, या किमतीपैकी बाजारातील जो एक विक्रेता आहे, एक विक्रेत्याने विक्रीसाठी जी बाजारात आणलेली नगसंख्या आहे त्याला आपण वैयक्तिक पुरवठा असं म्हणतो. आणि हे दर्शवणारं पत्रक म्हणजे आपल्याला वैयक्तिक पुरवठा पत्रक असं म्हटलं जातं. म्हणजे व्याख्येचा आपला जो घटक आहे तो क्लिअर कट आपल्याला कळलं असेल. त्यानंतर जे पत्रक आहे ते कसं आहे बघा, आपल्याला वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा दिसतोय. आता वस्तूची किंमत रुपयामध्ये आणि वस्तूचा पुरवठा किलोग्रॅम मध्ये. वस्तूची किंमत 10, 20, 30, 40, 50 अशी वाढत गेलेली पाहायला मिळते. आणि वस्तूचा पुरवठा मात्र आपल्याला कसा दिसतोय, जशी किंमत वाढत जाईल तसा पुरवठा वाढतोय. म्हणजे आपल्याला एक संबंध, कार्यात्मक संबंध लक्षात आला असेल की ज्या वेळेला वस्तूची किंमत कमी असते त्यावेळेला पुरवठा वस्तूचा कमी असतो आणि ज्या वेळेला ती वस्तूची किंमत जसजशी वाढत जाईल तसा वस्तूचा पुरवठा वाढत जात असताना पाहायला मिळतो. आणि दैनंदिन जीवनामध्ये बाजारपेठेत याच पद्धतीने विक्रेत्याचं वर्तन आपल्याला पाहायला मिळतं की तो वस्तूच्या किमती वाढत असताना त्या वाढलेल्या किमतीचा जो फायदा आहे किंवा बेनिफिट आहे तो घेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळं 10 रुपये किमतीला 100 नगांचा पुरवठा केला जातो. 20 रुपयाला 200 नग, 30 रुपयाला 300 नग, 40 रुपयाला 400 नग आणि 50 रुपयाला 500 नग. म्हणजे इथं किंमत कमी असताना पुरवठा कमी आणि किंमत वाढल्यानंतर पुरवठा 500 नगांचा जास्त आपल्याला केलेला पाहायला मिळतो. म्हणून किंमत आणि पुरवठा यातला जो सहसंबंध आहे किंवा कार्यात्मक संबंध आहे तो समस्वरूपाचा आहे. म्हणजे आपण हा संबंध समस्वरूपाचा पाहतोय. समस्वरूपाचा संबंध म्हणजे आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं की किंमत आणि पुरवठा यामध्ये समसंबंध पाहायला मिळतो. किंमत वाढली की पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतोय.
म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की आपण कशा पद्धतीने हा सहसंबंध या तक्त्याच्या आधारे बघतोय. हाच तक्ता आपल्याला आकृतीच्या किंवा डायग्रामच्या आधारे आपल्याला स्पष्ट करत असताना आपण काढलेली आकृती बघा. अय आणि अक्ष अक्ष. अय अक्षावर वस्तूची किंमत दर्शवलेली आहे, ही लाल रंगामध्ये दाखवलेली आहे, लाल कलर मध्ये. आणि अक्ष अक्षावर आपण वस्तूचा पुरवठा किलोग्राम मध्ये बघितलेला आहे, तो निळ्या रंगात दाखवलेला आहे. आणि मग आपल्याला दिसतं की जसं तक्त्यामध्ये 10 रुपयाला 100 नगांचा पुरवठा, तसं इथं 10 रुपयाला जो बिंदू दिसतोय तो 100 नगांचा पुरवठा दाखवतोय. त्यानंतर 20 रुपयाला 200 नगांचा पुरवठा या ठिकाणी दिसतोय. त्यानंतर 30 रुपयाला 300 नगांचा पुरवठा, 40 रुपयाला 400 नगांचा पुरवठा. जर आपण हे या रेषा मारल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आणि 50 रुपयाला 500 नगांचा पुरवठा. आणि हे सर्व बिंदू जोडले असता आपल्याला प हा पुरवठा वक्र पाहायला मिळतो की जो डावीकडून उजवीकडे वर जाणारा दिसतोय. म्हणजे इथं किंमत वाढत असताना पुरवठा वाढतोय, तसं पुरवठा वक्र सुद्धा डावीकडून उजवीकडे वर जाणारा पाहायला मिळतो. हे वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि वक्राच्या बाबतीत दिसतं की किंमत जशी कमी आहे त्यावेळेला पुरवठा कमी होतो, आणि किंमत जशी वाढते तसा पुरवठा वाढतो. आता हे जसं आहे तसंच आपल्याला फक्त बाजार पुरवठा पत्रकाच्या बाबतीत बघायचं आहे की बाजार पुरवठा म्हणजे काय. तर बाजार पुरवठ्याच्या बाबतीत सुद्धा विक्रेत्याने विशिष्ट कालखंडात निरनिराळ्या किमतीला बाजारातील सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेली नग संख्या म्हणजे बाजार पुरवठा. म्हणजे इथं फक्त फरक काय आहे की निरनिराळ्या किमतीला आपल्याला विक्रीसाठी जे बाजारातले विक्रेते आहेत तिथं सर्व आहे आणि इथं फक्त एकच आहे. म्हणजे हाच एवढा फरक आहे की जिथं विक्रेत्याने विशिष्ट कालखंडात निरनिराळ्या किमतीला बाजारातील सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेली किंवा उपलब्ध केलेली नग संख्या म्हणजे बाजार पुरवठा, आणि हे दर्शवणारे पत्रक म्हणजे बाजार पुरवठा पत्रक असं म्हटलं जातं. जे दोन्ही व्याख्या सेम आहेत, फक्त यात फरक आहे एका विक्रेत्याने इथं सर्व विक्रेत्यांनी. आता हे सर्व विक्रेते जे आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला कार्य करत असताना बाजारपेठेत पाहायला मिळतात. तर आपण जसं एक विक्रेता घेतला की ज्यानं वस्तूचा पुरवठा केलेला आहे, तसं हा विक्रेता आपला इथं आहे. आता इथं सगळे विक्रेते दाखवता येत नाहीत, पण उदाहरण दाखवलं आपण अ विक्रेता, ब विक्रेता आणि क विक्रेता असे बाजारातले एकूण विक्रेते 3 असे विचारात घेतले. आणि मग बाजारातील विक्रेत्यांचा जो कल आहे किंवा त्यांची जी वर्तणूक आहे ती याच पद्धतीने आपल्याला जसं वैयक्तिक पुरवठ्यात आहे तसं बाजार पुरवठ्यात सुद्धा पाहायला मिळतं की जिथं अ विक्रेता 10 रुपये किंमत असताना 100 नग विकायला आणतो, ब विक्रेत्याला वाटतं 100 पेक्षा 200 नग विकलेली बरे, आणि क विक्रेता हा 300 नग आणतो. यानंतर किंमत वाढली, 10 नंतर 20 रुपये झाल्यानंतर अ विक्रेता 100 वरून 200 नग, ब विक्रेता 200 वरून 300 नग आणि क विक्रेता 300 वरून 400 नग विक्रीला आणतो. यानंतर 20 रुपयावरून 30 रुपये किंमत वाढल्यानंतर इथं अ विक्रेता 300 नग विकतोय, ब विक्रेता 400 आणि क विक्रेता 500. आणि त्यानंतर 40 रुपये किमतीला अ विक्रेता 400 नग, ब विक्रेता 500 नग आणि क विक्रेता 600 नग. या सगळ्यात जास्तीत जास्त किमतीला 50 रुपयाला अ विक्रेता 500 नग, जसं आपण इथं बघितलेलं आहे वैयक्तिक पुरवठ्यामध्ये, तसं ब विक्रेता 600 नग आणि क विक्रेता 700 नग. आता इथं आपल्याला कार्यात्मक संबंध किंवा सहसंबंध दिसतोय की किंमत कमी असताना बाजारातील पुरवठा 600 नगांचा आहे, 10 रुपये किमतीला 600 नगांचा आहे. आणि ज्यावेळेला किंमत सर्वाधिक म्हणजे 50 रुपये झाल्यानंतर तो सर्व विक्रेत्यांचा पुरवठा 1800 नगांचा म्हणजे 1800 नगांचा आपल्याला हा बाजारातील पुरवठा पाहायला मिळतो. म्हणजे आपण ज्यावेळेला बाजार पुरवठा पत्रकाचा विचार करतो त्यावेळेला बाजारातील सर्व विक्रेते हे आपापल्या परीने किंमत वाढत असताना पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं बाजारातला पुरवठा वाढलेला पाहायला मिळतो. आणि म्हणून आपल्याला इथं या तथ्याच्या आधारावर आपण काय केलंय की इथं आकृती दाखवलेली आहे की ज्यामध्ये अय आणि अक्ष अक्ष दाखवलेला आहे की अय अक्षावर वस्तूची किंमत रुपयामध्ये दाखवलेली आहे आणि अक्ष अक्षावर वस्तूचा पुरवठा किलोग्रॅम मध्ये दाखवलेला आहे. आता यामध्ये बघा किंमत 10, 20, 30, 40, 50 अशी वाढत गेलेली आहे. पुरवठा सुद्धा 600, 900, 1200, 1500, 1800 जसं इथं आहे तसं की इथं 10 रुपयाला 600 नगांचा सर्व
बाजार पुरवठा म्हणजे बाजारातील सर्व विक्रेत्यांच्या पुरवठ्याचा विचार या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय। आणि म्हणून आपण काय करतोय की 10 रुपये किंमत असताना 600 नगांचा पुरवठा, 20 रुपयाला 900, 30 रुपयाला 1200, 40 रुपयाला 1500 आणि 50 रुपयाला 1800 नगांचा पुरवठा केलेला दिसतो की जिथं किंमत वाढत असताना पुरवठा वाढतोय आणि त्यामुळं इथं आपण जो सहसंबंध बघितलेला आहे तो वस्तूची किंमत वाढत असताना पुरवठा वाढतो तसा पुरवठा वक्र सुद्धा डावीकडून उजवीकडे वर सरकत जाणारा पाहायला मिळतो की जिथं किंमत वाढत असताना पुरवठा वाढत असताना दिसतोय। आणि त्यामुळं आपल्याला या ठिकाणी वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि बाजार पुरवठा पत्रक हे आपण यांच्या व्याख्या त्यानंतर त्यांचे तक्ते आणि आकृतीच्या सहाय्यानं स्पष्ट केलेलं पाहायला मिळतं। आणि यातून आपल्याला या दोन्हींच्या मध्ये जे फरकाचे किंवा तुलनात्मक मुद्दे आहेत त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं बघा, एक की वैयक्तिक पुरवठा हा एका विक्रेत्याचा असतो, बाजार पुरवठा हा सर्व विक्रेत्यांचा असतो। जे बाजारातील सर्व विक्रेत्यांचा पुरवठा हा बाजार पुरवठा असतो, वैयक्तिक पुरवठा हा बाजार पुरवठ्यापेक्षा कमी असतो आणि बाजार पुरवठा हा वैयक्तिक पुरवठ्यापेक्षा नेहमी जास्त असतो। म्हणजे आपल्याला तुलनात्मक संबंध विचारात घेत असताना या पद्धतीने वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि बाजार पुरवठा पत्रक यांच्यातला हा तुलनात्मक संबंध हा किंवा फरक पाहायला मिळतो। हे या आपल्या या व्हिडिओमध्ये हे दिसून येतं की आपण पुरवठा पत्रकाच्या बाबतीत हे एवढं अभ्यासलेलं आहे। धन्यवाद।